आज वाढदिवसानिमित्त ठाण्याचे गुरुवर्य समस्त शिवसैनिकांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शरणी नतमस्तक होण्यासाठी आलो। खरं तर दिघे साहेबांचा थोडाफार प्रवास आम्हाला लाभला हे आमच्या आयुष्याचं फार मोठं पुण्याचं काम होतं। दिघे साहेबांनी ठाण्यामध्ये जो आदर्श निर्माण केला, वाढदिवसा दिवशी नेमकं काय करावं, तर समाजासाठी काहीतरी करावं, लोकांसाठी काहीतरी करावं आणि ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, या अनुषंगाने आजचा दिवस हा नागरिकांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी समर्पित केलेला आहे। दिघे साहेब हे गुरु, आमचे वडील, आमचं सर्वस्व होते। त्यांनी जो आदर्श घालून दिलेला आहे त्या आदर्शावरती चालण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो। दिघे साहेबांसारखं परत दुसरं कोणी होणं शक्य नाही, पण आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये राहतो। पण या वाढदिवसानिमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांच्यातला काही अंश माझ्या आयुष्यामध्ये यावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि याच्या पुढचं आयुष्य, मागचंही आयुष्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून शिवसेना नेते माजी खासदार राजकीय विचारक यांच्या मार्गदर्शनाखाली सतत आम्ही सर्व मंडळी, 2 दिवसापूर्वी बिपिन केवळ यांचा वाढदिवस झाला, त्यांनी समाजोपयोगी कामं केली, संजय भाई विभाग प्रमुख हे समस्त ज्येष्ठ आमचे युवा सेना सगळे पदाधिकारी ही सर्व मंडळी 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण हे सुद्धा नाही, पण 80% समाजकारण तंतोतंत आम्ही पाळतो, आम्ही पाळू आणि लोकांसाठी समर्पित राहू, लोकांच्या न्याय हक्कासाठी लढू, लोकांसाठी लोकांच्या हाकेला काय ओझं राहावं, ही एवढी आमच्यामध्ये शक्ती यावं आणि लोकांसाठी आमचं आयुष्य समर्पित व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो, दिघे साहेबांनी प्रार्थना करतो। अमर रहे दिघे साहेब अमर।